पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढलाय आणि या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसात पाकिस्तानकडून भारतात 10 लाख सायबर अटॅक करण्यात आलेत। मात्र लष्कराप्रमाणेच भारताच्या टेक तज्ञांनी हे हल्ले हाणून पाडलेत। बिथरलेल्या पाकिस्तानचे नापाक प्रयत्न, 10 दिवसात 10 लाख सायबर अटॅक, रेल्वे बँकिंग सेक्टरच्या वेबसाईटवर हल्ला, भारतीय टेक तज्ञांनी हाणून पाडला पाकचा डाव। पहलगाम आतंकी हमले के बाद महाराष्ट्र साइबर का बहुत बड़ा खुलासा हुआ है। उन्होंने साफ तौर पर कहा है कि 10 दिन के अंदर भारत में 10 लाख साइबर अटैक हुए हैं। जी हां, 10 दिन के अंदर 10 लाख साइबर अटैक। ये अटैक रेलवे, बैंकिंग सेक्टर और जो भी इंपॉर्टेंट सेक्टर्स हैं वहां पर अटैक्स हुए हैं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ले वाढू लागले। भारतावर हल्ला करणारे अनेक आहेत। त्यात पहिलं नाव येतं ते टीम इन्सेन पीकेचं। हा एक पाकिस्तानातला ग्रुप आहे ज्यांच्याकडून लष्कर, जालंधरचं नर्सिंग कॉलेज, सैनिक वेलफेअर तसंच पंजाब प्रांतातील आर्मी पब्लिक स्कूलवर सायबर हल्ले केले जातात। या सायबर वॉरमध्ये बांगलादेशचा एक ग्रुप आहे जो सर्वात जास्त ऍक्टिव्ह आहे। त्याचं नाव आहे मिस्टिरियस टीम बांगलादेश, ज्यांच्याकडून सर्वात मोठे हल्ले केले जातात। इंडियन एज्युकेशन पोर्टल, रेड फोरम याशिवाय ई गव्हर्नन्स आणि स्टेट पोर्टलवर हल्ले केले गेले। इंडो हॅक सेक्टर नावाचा एक इंडोनेशियन ग्रुप आहे ज्यांनी इंडियन टेलिकॉम इंडस्ट्रीवर सायबर हल्ले केले। याशिवाय मिडल ईस्ट मधून काही हल्ले झाले। गोल्डन फाल्कन नावाच्या ग्रुपनं भारताच्या अनेक IT रिसोर्सवर हल्ले केल्याची माहिती मिळते। देखिए, सारे क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर वल्नरेबल हैं और उन पे अटैक लॉन्च किए जा रहे हैं। जो मैंने 1 मिलियन अटैक्स किए उसमें रेलवेज भी हैं, बैंकिंग सेक्टर्स भी हैं, क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर भी हैं, लेकिन उन पे अभी तक अटैक उतने सक्सेसफुल हो नहीं पाए हैं। जहां की साइबर सिक्योरिटी वीक है, ऐसे सिस्टम्स पे उनके अटैक बहुत ज्यादा सक्सेसफुल हो गए हैं। और जो डार्क नेट में लीक्स दे रहे हैं, जैसे कि इंडियन टेलीकॉम सेक्टर का बहुत बड़ा टेराबाइट्स ऑफ डेटा इन्होंने क्लेम किया है कि इन्होंने डार्क नेट पर लीक कर दिया है। हे हल्ले वेगवेगळ्या देशातून होत असले तरी त्यांचा एकच ग्रुप असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय। पहलगाम हल्ल्यानंतर होणारे हल्ले नेहमीसारखे नक्की नाहीये। हा एक सायबर दहशतवादाचा प्रकार असावा असं तज्ञ सांगतायत। महाराष्ट्र सायबर सेलनं शॅडो ऑफ पहलगाम नावानं एक अहवाल जाहीर केलाय। सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी सगळ्यांनीच आपली सायबर सुरक्षा वाढवणं गरजेचं असल्याचं तज्ञ सांगतायत। बैंकिंग, ट्रांसपोर्ट और गवर्नेंस कंटिन्यूटी सिस्टम्स जो है वो बहुत ज्यादा थ्रेट पे है। इसलिए वहां पर DDoS फेल ओवर टेस्ट, जिसमें कि अपने ऊपर आप अटैक करते हैं, सिमुलेटेड अटैक करते हैं और देखते हैं कि हमारे सिस्टम रोबस्ट हैं, स्ट्रांग हैं इन अटैक्स को रोकने के लिए नहीं। DDoS मतलब है डिनायल ऑफ सर्विस अटैक, जिसका मतलब है कि इतना ज्यादा उसमें रिक्वेस्ट भेज दो उस सिस्टम पे या इतनी ज्यादा क्लिक्स उस वेबसाइट पे कर दो कि वो वेबसाइट ही क्रैश कर जाए। तो इसको हमें टेस्ट करने के लिए सिमुलेटेड फेल ओवर टेस्ट करने बेहद आवश्यक हैं। भारत आणि पाकिस्तानातले ताणलेले संबंध पाहता पुढच्या 2 आठवड्यात भारतावर होणारे सायबर हल्ले 50 लाखावर जातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। हे हल्ले रोखण्यासाठी सायबर तज्ञ सज्ज आहेत। प्रिवेंशन इज़ अ मेजर थिंग। तो प्रिवेंशन के लिए हम लोग लगातार जो है हमारी टीम नेट पे सर्च कर रही है, इनके ग्रुप्स के संग अटैच हो रही है, काम कर रही है लगातार कि पता कर पाए क्या अटैक कहाँ हो रहा है, किस तरीके से हो रहा है, किस मैलवेयर है बॉटनेट के थ्रू हो रहा है, ताकि उसको हम लोग सही समय रहते ब्लॉक कर पाएँ। उसके बावजूद भी है कहीं पे सपोज कोई लूप होल रह जाता है, कहीं पे अटैक हो भी जाता है, जैसे डिस्कनेक्टेड वे में कोई डिसेंट्रलाइज वे में कोई अटैक प्लान हुआ, वो अटैक हो भी जाता है। उसके लिए हमारे पास इंस्टेंट रिस्पॉन्डर टीम है जो कि एट द वेरी मोमेंट जब अटैक की इन्फॉर्मेशन आती है, यहाँ से उस लोकेशन पर जाकर उस पूरे इंफ्रा को सेफ गार्ड करना, डेटा को बचाना और अटैक फ्यूचर में ना हो उसके लिए मिटिगेशन करना ही कर सकती है। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठी लष्करी कारवाई होण्याच्या भीतीनं पाकिस्तानची गाळण उडाली आहे। कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानची चलबिचल होत असून मिळेल त्या मार्गाने भारतावर हल्ले केले जात आहेत। मात्र भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला
पुरून उरतोय. विवेक गुप्तासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या कारवाईची तयारी सुरू केली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदची पाचावर धरण बसलेली आहे. तर 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मृत्यूच्या भीतीनं थरकाप उडालाय. हाफिज सईदला मृत्यूची भीती, सुरक्षेसाठी कमांडोचा खडा पहारा. तुरुंगाप्रमाणे घराभोवती कडेकोट सुरक्षेचं कवच. नाव हाफिज सईद, कुख्यात दहशतवादी, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार. मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईदला सध्या मृत्यूच्या भीतीनं ग्रासलंय. त्याची रात्रीची झोप उडालीय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर इकडे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदची पाचावर धारण बसली आहे. आपली हत्या होऊ शकते ही भीती हाफिज सईदला सतावते. त्यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि पाकिस्तान सरकारनं हाफिजची सुरक्षा वाढवली आहे. त्याला कराचीमध्ये येऊन किंवा इस्लामाबादमध्ये येऊन भारताचे लोक अमेरिकेने जसं लादेनला मारलं तसं मारतील अशी यांना आशंका आहे. आणि पाकिस्तानला हीच भीती असल्यामुळे हाफिजची आंतरिक सुरक्षा त्यांनी खूप मोठी केलेली आहे. कदाचित त्याला ते दुसऱ्या ठिकाणी पण शिफ्ट केलं असेल आतापर्यंत किंवा करतील आहे, जसं परिस्थिती डेव्हलप होईल तशी. हाफिज सईदला मृत्यूची भीती. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असलेला हाफिज सईद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे आणि तो मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्यामुळेच ISIनं पाकिस्तानातील माजी SSG कमांडोंचं एक पथक सध्या सईदच्या घराभोवती तैनात केलंय. त्याच्या घराला कमांडोचा 24 तास खडा पहारा आहे. लाहोरच्या मोहल्ला जोहरमध्ये हाफिज सईदचं घर आहे आणि सध्या एका तुरुंगाप्रमाणे त्याच्या घराभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. सईदच्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिघात CCTVतनं वॉचही ठेवला जातोय. दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी सईदला 31 वर्षांची शिक्षा झाली आहे. पण POKच्या मुद्रिक, बहावलपूर आणि रावळकोटमध्ये त्याचा वावर पाहायला मिळालेला. विशेष म्हणजे हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवलंय, जिथे सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या घरांसह मशिदी आणि मदरसे असल्याची माहिती मिळते. त्याला मरू देणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही आहे. कारण तो जर कॅप्चर झाला किंवा पकडला गेला, बाहेर आला, तर इंटरनॅशनल कोर्टमध्ये पाकिस्तानचा जो काही याच्यामध्ये हात आहे तो संपूर्णपणे उघडा पडेल आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार असल्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं दिल्याचं बोललं जात आहे. बिश्नोई टोळीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यामुळे हाफिज सईदची पार गाळ उडाली आहे. त्यातूनच हाफिज सईदला आपला खेळ खल्लास होऊ शकतो अशी भीती आता सतावू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.